तर चला विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन संकल्पना तुमच्या समोर घेऊन येतोय, ती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची. आता हे राष्ट्रीय उत्पन्न काय आहे, म्हणजेच नॅशनल इन्कम काय आहे, ही संकल्पना जी आहे, ही संकल्पना आहे अर्थशास्त्राच्या संबंधामध्ये, म्हणजेच इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड. आता ही राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, आता या एका शब्दावरून आपल्याला एवढं माहिती पडतं बघा, की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्राचं उत्पन्न. हे एका भाषेमध्ये आपल्याला त्याचा शब्दशः अर्थ आपल्याला मिळतो बघा. नॅशनल इन्कम म्हणजे जे राष्ट्राचं इन्कम आहे किंवा एक उत्पन्न आहे. आता याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या संकल्पना आहेत, त्या संकल्पना ह्या कशा पद्धतीने आहेत त्या आपण व्यवस्थितपणे स्पष्टीकरण त्याचं पाहूयात. आता जे नॅशनल इन्कम आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्न त्याला आपण म्हणतो. राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, आता हे राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, आता या दोन संकल्पना त्यामध्ये अतिशय महत्वाच्या आहेत बघा. आता हे जीडीपी आणि जीएनपी. आता जीडीपी म्हणजे काय, तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आता ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हे जीडीपी म्हणजे ते झालं. आता या जीडीपीचा अर्थ काय होतो, तर या जीडीपीचा अर्थ होतो बघा, की भारताच्या किंवा कोणत्याही देशाच्या एखाद्या सीमेअंतर्गत, म्हणजे एखाद्या देशामध्ये जे वस्तू आणि सेवा ज्या काही निर्माण झालेल्या आहेत, त्या निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवांची जी किंमत असते त्याला म्हणलं जातं जीडीपी. आता काय, देशाच्या सीमेअंतर्गत जे काही आपला देश आहे किंवा इतर कोणताही देश आहे, त्या देशाच्या सीमेअंतर्गत म्हणजे देशाच्या आत ज्या निर्माण झालेल्या ज्या वस्तू आणि सेवा आहेत, त्या वस्तू व सेवा म्हणजे काय आहे, त्या वस्तू आणि सेवांची जी किंमत आहे, त्या किमती म्हणजे काय आहेत रे, तर जीडीपी म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं त्याला म्हणलं जातं बघा. आता एक महत्वाचं त्यामध्ये एक संकल्पना, त्यात एक महत्वाची त्याचा मुद्दा म्हणजे सीमेच्या आत भारतीय किंवा परकीयांनी जे मिळवलेले उत्पन्न आहे ते आपण जीडीपी मध्ये धरतो बघा. याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे काय, गैर घटक उत्पन्न आणि घटक उत्पन्न या दोन्हींचा विचार या आपल्या जीडीपी मध्ये केला जातो बघा. म्हणजेच काय, जे आपले भारतीय आहेत किंवा परकीय आहेत, यांनी जे मिळवलेले जे काही उत्पन्न आहे त्याचा समावेश आपण कशामध्ये करतो, तर जीडीपी मध्ये करतो. ठीक आहे. त्यानंतर याला अंतर्गत शक्ती वाढते असं देखील म्हणलं जातं बघा, की देशाच्या आतमध्ये किंवा अंतर्गत शक्ती यामध्ये वाढते किंवा अंतर्गत शक्ती दाखवली जाते, ही म्हणजे कोणती आहे, जीडीपी आहे. ठीक आहे. जीडीपीच्या मार्फत अंतर्गत शक्ती ही दाखवली जाते. त्यामध्ये जीडीपी मायनस घसारा जर केला, घसारा म्हणजे काय, जे डिप्रिशिएशन जे आहे बघा, घसारा म्हणजे जे डिप्रिशिएशन. आता आपल्या सोप्या आणि साध्या भाषेमध्ये, की कोणत्याही वस्तूचं, आता समजा एक वस्तू किंवा एक मशिनरीज आपण आता जर विकत घेतली आणि 10 वर्षानंतर ती तशी राहणार आहे का, तर नाही, तिची झीज होणार आहे. आणि ती झीज होणं म्हणजे काय आहे, डिप्रिशिएशन. ठीक आहे. मग जीडीपी मायनस घसारा किंवा डिप्रिशिएशन म्हणजेच काय आहे, तर एनडीपी म्हणजेच काय, नॅशनल डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच एनडीपी. ठीक आहे. पुढची संकल्पना आहे जीएनपी ची. आता जीएनपी म्हणजे काय आहे, तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असं त्याला इंग्लिश मध्ये म्हणलं जातं. आता जीएनपी म्हणजे काय आहे, तर जे देशामध्ये जे उत्पन्न घेतलेलं आहे, देशाच्या अंतर्गत देशामध्ये जे उत्पन्न आहे, म्हणजे देशाच्या व्यक्तींनी म्हणता येईल, देशाच्या व्यक्तींनी जे उत्पन्न घेतलेले आहे ते म्हणजे काय आहे, तर जीएनपी आहे. आता देशाच्या व्यक्ती म्हणजे काय, आता देशाच्या व्यक्ती हे भारतातही राहतात आणि परदेशातही राहतात किंवा परकीय देशात राहतात, आणि त्यांनी जे मिळवलेलं इन्कम आहे किंवा उत्पन्न आहे त्याला म्हणलं जातं जीएनपी किंवा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. म्हणजेच काय, जीएनपी इज इक्वल टू जीडीपी प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. आता हे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट ही संकल्पना कशी आहे, तर ही संकल्पना म्हणजे काय, आता जीएनपी काढायचं म्हणलं तर जीडीपी हा आपल्याला प्लस करावा लागेल त्यामध्ये, आणि जी काही एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट आहे ते आपल्याला त्यामध्ये ते मायनस करून नंतर जीडीपी मध्ये ते प्लस करावं लागेल. आता एक्सपोर्ट म्हणजे काय आणि इम्पोर्ट म्हणजे काय हे समजून घ्या. आता एक्सपोर्ट म्हणजे काय,
इथे जे काही वस्तू किंवा उत्पन्न याचा गृहीत न धरता एक व्यक्तिशः आपण त्यामध्ये एक समजूत काढायची बघा. आता एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट आता आपल्या दुसऱ्या जे काही या नॅशनल इन्कमच्या बाबतीमध्ये जर सोडलं तर इतरत्र जे काही आयात आहे आणि निर्यात आहे म्हणजेच एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट आहे. या संकल्पना काय सांगतात की आयात म्हणजे काय, परदेशातून एखादी वस्तू किंवा इतर माल आपण आयात करणं म्हणजे मागवणं, आणि निर्यात म्हणजे काय, एखादी वस्तू भारतातली किंवा एखादा माल भारतातला हा परदेशात पाठवणं, त्याला निर्यात म्हणलं जातं. पण याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, आता एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट म्हणजे काय, आता हे व्यक्तिशः घ्या बघा. आता एक्सपोर्ट म्हणजे काय, आता साहजिकच निर्यात आहे, पण महत्वाचं म्हणजे काय, जे एक्सपोर्ट आहे ते जे काही परदेशातले जे काही व्यक्ती असतील ते व्यक्ती भारतात येऊन राहून भारतामधले जे काही उत्पन्न आहे किंवा उत्पन्न त्यांचं जे काही कमाई करत असतील म्हणजे ते काही व्याज देत असेल किंवा इतर बाबतीमध्ये त्यांचं जे काही इन्कम असेल किंवा उत्पन्न असेल ते स्वदेशामध्ये जर पाठवत असतील म्हणजेच आपलं काय जात आहे, जे काही उत्पन्न त्यांनी इथं प्राप्त केलेलं आहे ते त्यांच्या घरी जात आहे किंवा त्यांच्या मायदेशी जात आहे, त्याला म्हणलं जातं एक्सपोर्ट. आणि इम्पोर्ट म्हणजे काय, आपले जे काही भारतीय लोक आहेत ते इतर देशामध्ये जाऊन जे काही व्याज देत असतील किंवा इतर व्याज देणी वगैरे किंवा कोणत्याही प्रकारचं जे काही इन्कम आहे किंवा उत्पन्न आहे ते कमवून आपल्या मायदेशी परत पाठवतात, आपल्या कुटुंबाला भारतामध्ये परत पाठवतात. म्हणजे काय झालं, ती येणी झाली. येणी म्हणजे काय झालं, एक्सपोर्ट. एक्सपोर्टचा सॉरी इम्पोर्ट जे काही येणी आहे, ठीक आहे. त्यानंतर आता ही जी काही जीएनपी ही संकल्पना आहे ती काय दाखवते तर बहिर्गत शक्ती दाखवते. भारताची काय झालं किंवा इतर कोणत्याही देशाची बहिर्गत शक्ती दाखवते. म्हणजेच काय, जीएनपी वजा घसारा बरोबर एनएनपी. आता एनएनपी आपल्याला कसं मिळते तर साहजिकच काय, जे काही जीएनपी आहे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मायनस डिप्रिशिएशन किंवा घसारा इज इक्वल टू एनएनपी नेट नॅशनल प्रोडक्ट. म्हणजे जे काही आपल्या भारताचं जे काही पूर्ण इन्कम आहे किंवा पूर्ण उत्पन्न आहे ते आपल्याला कुठे मिळतं रे तर एनएनपी मध्ये मिळतं. आता एक महत्वाची संकल्पना याच्यामध्ये राहिली सांगायची की आता जीडीपी मध्ये काय काय धरलं जातं. आता जीडीपी मध्ये जे काही उत्पन्न आहे पण कोणतं देशाच्या अंतर्गत आणि कोणतं तर जे काही वस्तू आणि सेवांची जी काही किंमत आहे त्याचंच उत्पन्न हे जीडीपी मध्ये धरलं जातं बघा. पण आता त्यासोबतच एक महत्वाचं म्हणजे काय की आता जर वस्तू आणि सेवांच्या किमती जर वाढल्या तर त्याला जीडीपी वाढला असं म्हणलं जात नाही. आता वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्या म्हणजे काय, आकडेवारीनुसार हे जीडीपी थोडासा वाढलेला दिसेल पण तो ऍक्च्युअल जीडीपी आपल्याला दिसत नाही. का दिसत नाही, कारण ती एक तात्पुरती वाढ असते. ऍक्च्युअल म्हणजे आपल्या गोष्टीमध्ये आपल्या वस्तू आणि सेवांमध्ये ती वाढ झालेली नाही, त्यांच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. म्हणून जीडीपी मध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्या म्हणून जीडीपी वाढला असं म्हणलं जात नाही. तर वस्तू आणि सेवांची ज्या वेळेस जास्त निर्माण ज्या वेळेस होतात वस्तू आणि सेवा तर त्यावेळेस जीडीपी वाढला असं म्हणलं जातं बघा. त्यासाठी जीडीपी अतिशय महत्वाचा आहे, ठीक आहे. अंतर्गत शक्ती दाखवतं आणि जीएनपी हे बहिर्गत शक्ती दाखवतं. त्यासाठी जीडीपी आणि जीएनपी ची जी काही संकल्पना आहे तुम्हाला ती व्यवस्थितपणे समजली असेल. जर काही अडचण असेल तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये अथवा माझ्या फोनवरती फोन करून मला डायरेक्टली तुम्ही संपर्क साधू शकता. पण एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी वारंवार सांगतोय की आपल्याला जर चॅनलला अजून तुम्हाला चांगले व्हिडिओज पाहिजे असतील तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबण्यासाठी नक्कीच विसरू नका, ठीक आहे. थँक्यू.